आणि आपलं सगळ्यांचं जीवन त्या हौदासारखं. एक लिमिट बांधून ठेवली आपण आपली. ते मेरी मजबुरी नावाची कविता तिकडे कोपऱ्यात ठेवलेली, बॅक साईडला तुम्ही वाचून घ्या जेवणाच्या ब्रेक मध्ये, की मी एकदा माझी किंमत ठरवली आणि मी ते जीवन मग जगून राहिलो. एक वेल्डिंग करणारा माणूस आयुष्यभर वेल्डिंग करते, टेलरिंग करणारा माणूस आयुष्य टेलरिंग करते, एक टीचर बनलेला माणूस आयुष्यभर टीचर बनून राहते. आणि आपण सगळं जीवन देऊन टाकलं फक्त पैशासाठी. आणि पैसा किती कमवून राहिलो? जगण्यापुरता. तर बीइंग इन एक्सलन्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवा, ज्या काय करावं लागेल? सोडाव्या लागतील. आणि त्याच्यातली पहिली सगळ्यात खतरनाक भयंकर, अजून काय शब्द असतील ते माझ्याकडे नाहीत, डेंजर गोष्ट आहे कंपॅरिझन. तुलना आपण करतो दररोज उठल्यापासून झोपेपर्यंत. बरं, तुमच्या नजरेत बीइंग इन एक्सलन्सचा अर्थ काय? त्याला काय म्हणतात? बीइंग इन एक्सलन्स म्हणतात त्याला. बरं, एक्सलन्स तुम्ही शाळा शिकल्या सगळं, तुम्हाला ते भेटायचं परिपत्रक, त्याच्यामध्ये ग्रेड असतात. एक्सलन्स म्हणजे उत्कृष्ट. बरं, वर्गात किती पोरं एक्सलन्स असतात? 2-4, 10%, 5%. मग बाकीचे काय असतात? एक्सलन्स नसतात. तर हा एक्सलन्स तर बालकडून लहानपणापासून नर्सरी पासूनच पाहिलं गेलं की वर्गात हे पोरं एक्सलन्स, बाकीचे नॉन एक्सलन्स. ग्रेडिंग केलं आपण. मला सांगा, जन्माला आलेला मूल ग्रेड कोण आला? ग्रेड कोण ठरवला? पॅरेंटनं, टीचरनं? मला कधी असं बोलत नाही मी स्टेजवर, मुलाला माझी चीड येते, ते बरोबरही नाही, पण असं वाटतं की किती कंपॅरिझन, किती लिमिट आहे त्या गोष्टीची. सगळे पोरं शिकार झालेले आहेत त्याचे, नर्सरी पासून प्ले स्कूल पासून सगळे शिकार झालेले आहेत की यार करायचं काय एक्झॅक्ट. 2.5 वर्षाचा मुलगा झाला की त्याचं सुरू होते कंपॅरिझन. घरात 2 मुलं असले की सुरू होते कंपॅरिझन. कंपॅरिझन कॅन्सर पेक्षा खतरनाक आहे. आणि मला माहित आहे की आजच्या वन डे ट्रेनिंग प्रोग्राम न तुमचं कंपॅरिझन सुटणार नाही. पण तुम्हाला मी चव देतोय फक्त की कंपॅरिझन सोडावं लागेल एक्सलन्स पाहिजे असेल तर. कारण डिक्शनरी मीनिंग एक्सलन्सचं तेच आहे जे तुम्ही शिकले की जो सर्वोत्कृष्ट आहे तो एक्सलन्स. पण मी तुम्हाला आज नवीन गोष्ट सांगत आहे की जो सर्वोत्कृष्ट आहे तो नाही. काय दिलेलं आहे बघा, एक्सलन्स इज इनहरंट इन एव्हरीवन. प्रत्येक माणूस एक्सलन्स म्हणून जन्माला आलेला आहे. फक्त प्रॉब्लेम एवढा आहे की तो समजत नाही. आणि तो समजण्याच्या आधीच त्याचा मेंदू खुल्ला होता, तेव्हा त्याच्यात टाकलं गेलं की तू एक्सलन्स नाही आहेस. प्रत्येक ह्युमन बीइंग असं जगते की माझ्यात काहीतरी कमी आहे. बाय डिफॉल्ट प्रत्येक ह्युमन बीइंग असं जगते की माझ्यात काहीतरी कमी आहे. मी पण तसाच होतो, अजूनही आहे काही ठिकाणी. पण जेव्हा मला हे एक्सलन्स कळलं, मी कंपॅरिझन सोडलं. दुसरी गोष्ट हे क्लिअर झाली.